चल. वाव, हा एक अमेझिंग व्ह्यू पॉइंट आहे. लिटरली अंधार होतोय. पोचू पोचू. नमस्कार मंडळी, PNC माय वेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अल्पना जेमसे आज तुम्हाला गोष्ट दाखवत आहे ती मी आणि किशोरने केलेल्या एका अनप्लॅन्ड नाईट ॲडव्हेंचरची. चौराई देवी डोंगरचा हाईक तसा सोपाच आहे, पण उतरता उतरता अंधार झाल्यावरती मोबाईल लाईटमध्ये आम्ही मुलांना घेऊन कसे उतरलो, हाच हायलाईट आहे आजच्या ह्या व्हिडिओचा. तसं शौर्य आणि मौर्य थोडे घाबरले होतेच, त्याबरोबर आम्ही सुद्धा. पण तरीही देवाच्या कृपेने सुरळीत सगळं होऊन पायथ्याशी आम्ही कसे उतरलो हे तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये. चला सुरू करूया आजचा ब्लॉग. 6:15 झाले आहेत. चला चढा, हळू हळू. या आपण आता इथे एक सेल्फी काढूया. बेल वाजून जायची त्याला. हा वाजव वाजव. बस बस बस. चला चला, आपलं ट्रेकिंग सुरू झालेलं आहे. होय नाही करत, होय नाही करत ह्यासाठी मी म्हणाले होते, कारण घरातून आम्ही हायकिंगला निघाल्यानंतर भरपूरच वाटेत पाऊस लागला होता आणि आम्ही हाईकला जाण्याचा प्लॅन 100% कॅन्सल केला होता, कारण शौर्य मौर्याला घेऊन आम्हाला इतक्या पावसात हाईक करायचं नव्हतं. आणि आमची गाडी आम्ही वळवली होती रुपेश मिसळकडे. म्हटलं मिसळ खाऊ आणि घरी परत जाऊ. पण तितक्यातच पाऊस थांबला, ढग बाजूला झाले आणि सूर्याचे दर्शन झाले. त्यामुळे आम्हाला वाटलं इट इज अ गुड टाइम नाव, म्हणून आम्ही गाडी तशीच चौराई देवीच्या डोंगरकडे वळवली आणि हा ट्रेक सुरू केला. हा, पुढे वजन बरोबर. व्हेरी गुड मौर्य, पुढे वजन ठेवायचं. ह्या डोंगरावरती ना बरेच मोर आहेत आणि मोरांचे आवाज येतात आणि दिसतात पण. तोंड बंद ठेवा. आणि पहिला थोडा चढ आहे, त्यानंतर स्ट्रेट चालायचं आहे. ॲनिमल नसतात ह्या जंगलात. चौचा हात सोड. जा मम्माकडे जा. खाली वाकून ये. कम ऑन. खाली वाक. ये. पाऊस पडायला लागला. काय नाही, चल. करतोय ना रेकॉर्ड. चालू आहे. हा मौर्य. अरे मौर्य चढला पण. व्हेरी गुड मौर्य. थांब. व्हेरी गुड. पाऊस पडायला लागलाय. बरं आहे ना.
समोरचा आवाज येतोय. चौराई देवीचा ट्रेल हा एकदम सोपा आहे, एकदम चालल्यासारखाच आहे आणि थोडंसं चढण आहे. सुरुवातीला चढण आहे, मग परत फ्लॅट ट्रेल आहे, मग परत थोडंसं चढण आहे आणि मग परत फ्लॅट ट्रेल आहे आणि तेव्हा आपण पोचतो थेट देवीच्या मंदिराकडे. 6 झालेत. इथे पाऊस चालू झालेला आहे. शौर्य आणि मौर्याला आम्ही जॅकेट्स रेनकोट्स घातलेले आहेत. बंद करून दिसणार कसं तुला? चला आता हा स्ट्रेट आहे आणि फ्लॅट असणार आहे टिल वी रीच दॅट डोंगर. हे बघ इथून बघ व्ह्यू बघ, हा बघ. चला, इन द इंटरेस्ट ऑफ टाइम अँड सनलाइट, डे लाईट, सनलाइट तर नाहीच आहे, पटापट जाऊया. हे आम्ही डोंगराच्या रिजवरून चाललोय आणि एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर चाललोय. जसं आपण बघतोय सुरुवातीला थोडंसं चढण आहे आणि त्यानंतर बराचसा ट्रेल हा फ्लॅट डोंगराच्या रिजवरून चालत आहे. चुकण्याची शक्यता नाही आहे कारण ट्रेल खूपच स्वच्छ आणि स्पष्ट दिसतो. मध्ये शौर्य मौर्याला एका झाडावर चढवून त्यांची आम्ही फोटो काढून घेतले. हे बघ आलं बघ मंदिर. पावणे 7 झालेत आणि आम्ही मंदिराच्या एंट्रन्सला पोचलोय. खूपच सुंदर. हे बघ या डोंगरावरती ना भरपूर मोर आहेत म्हणून इथे एवढे मोर काढले. पाया पडा लायनच्या. लायन का असतं? कारण लायन देवीचं वाहन असतं. शाहू पाया पड. हा चला. लायनला प्रसाद दिलाय. उंदीर मामाचं वाहन कोण असतं? गणपती बाप्पाचं उंदीर मामा. ह्या डोंगराच्या अगदी कडेला इतकं सुंदर मंदिर असेल असं आपल्याला वाटणारही नाही. जेव्हा आम्ही वरती पोचलो तेव्हा दाराला कुलूप होतं म्हणून आम्ही मंदिराच्या आत जाऊ शकलो नाही. ह्या देवीचे दर्शन आम्ही घ्यायला इथे नक्की पुन्हा ट्रेक करायचं ठरवलं. हे मंदिर इतकं सुंदर आहे आणि इथून एक्सप्रेस वेचा व्ह्यू इतका छान दिसतो. 2 डोंगरांच्या मध्ये कडेला हे मंदिर असल्यामुळे व्हॅली व्ह्यू इतका छान दिसतो. पण असो, पण आम्ही इथे पुन्हा येऊ. मंदिराच्या सुरुवातीलाच थोड्याशा पायऱ्या चढून वरती हे हनुमानाचे मंदिर प्रतीत होते. खरी गंमत तर आमची आत्ता सुरू झाली होती. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. अंधार लवकरच होणार होता. पण मला ह्या छोट्याशा रस्त्याला एक्सप्लोर करायचा मोह आवरला नाही.
ब्लॉगमध्ये मी बघून ठेवलं होतं की हीच वाट वरती टॉपमोस्ट पॉइंटला दिसते आणि तिथून सह्याद्रीचे वेगवेगळे किल्ले आपल्याला दिसतात. लोहगड, तिकोना, सगळ्याचा व्ह्यू खूप छान दिसतो. म्हटलं जाऊन बघावं तरी किती लांब आहे ते. म्हणून आम्ही दोघंही शौर्य मौर्यला घेऊन ह्या वाटेने पुढे निघालो. खरं तर वेळ पाहता आम्ही मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा परतीला खाली निघायला हवं होतं. पण बघा डिसिजन घेतल्याचा परिणाम काय झाला ते. खाली मंदिर आहे आणि हा असा पाथ चाललाय वर तिथे. हा रस्ता असाही जातोय. Wow! What a point! बस और क्या चाहिए. Absolutely stunning view. चिखलात तर पाय गेलेला आहे. कोणी नेट मारलेलं काढले नाही मंदिराच्या बरोबर. सव्वा 7 झाले आहेत. हा एक अमेझिंग व्ह्यू पॉइंट आहे आणि आम्ही आता उतरायला सुरुवात करतोय कारण आता अंधार होणार आहे. पण वरती जाता येतं पण आता अंधार झाल्यामुळे आम्ही कॉलबॅक करतोय आणि वरती जात नाही आहोत कारण आम्ही मुलांना घेऊन आलेलो आहे. चल हो पुढे येते मी. आता मी व्हिडिओ बंद करते आणि आम्ही आता पट्टापट खाली उतरतो मुलांना घेऊन अंधार व्हायच्या आधी. लिटरली अंधार होतोय म्हणजे फक्त सॅमसंगच्या एक्स्ट्रा सेन्सिटिव्हमुळे तुम्हाला उजेडात मी दिसते. हां हे बघ आपण तिथे गेलेलो झेंड्याजवळ. ते मंदिराच्या वरती हा झेंडा आहे ना आम्ही तिथे होतो. तिथून आता हां तिथून आता आम्ही इथे आलो आणि आता अंधार झालाय आणि वाजले आहेत 7:25 झाले आहेत. मंदिराकडून आता आम्ही उतरायला सुरुवात करतोय. हां म्हणजे आम्ही पण जॅकेट्स घातले आता कारण पाऊस धो धो सुरू होतोय आणि डोकं आणि बॅग्स भिजत आहेत. सो आणि पुढे सगळं झाडातून जाताना आता आपण 15 मिनिट्समध्ये खाली पोचू. आता इथून सगळाच अंधार अंधार आहे. खाली बघून नीट चालायचंय. माऊ नीट बघून पाय ठेवायचा. हा आमचा फर्स्ट ट्रेक आहे जो आम्ही मुलांना घेऊन केला. म्हणजे असा लेट असा अंधारात केलेला आणि जो ट्रेक आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम करतोय. पण आम्ही अजून केलेले ट्रेक्स. हा फर्स्ट ट्रेक नाही नाही तसं नाही. आमचा ट्रेक अंधारातला फर्स्ट आहे. अंधारातला आमचा पहिला ट्रेक आहे. हो कारण उतरेपर्यंत सनसेट झालेला आहे आणि हा डोंगर आमच्यासाठी पण नवीनच आहे. अजून वरती आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा छान व्ह्यू दिसत होता एका कॉर्नर. तर नंतर उजेडात बोल. हे भाई हा तो आहे ओल्ड हायवे मुंबई पुणा आणि इथे राईटला दिसतोय ना लाईट्स ते आहे न्यू हायवे मुंबई पुणा.
पोचू पोचू. मोर काही दिसतच नाही आपल्याला. मोर आता अंधारात कुठून दिसणार आहेत? सकाळी संध्याकाळी तर दिसलेच आहे. हो क्रॉस चालायचं रे, क्रॉस चालायचं. काहीच दिसत नाहीये. हे बघ. ओके, आता मला सुचलंय. रेकॉर्ड करते ते, लाईट लावून रेकॉर्ड करते. हा हे पाठीमागे शौर्य बाबा बरोबर. हे बघा असं दिसत नाही नीट. लिटरली आम्ही अंधारात मुलांना घेऊन हाईक करतोय. पण एकच फक्त मला समाधान आहे की पाठीमागे एक ग्रुप आहे आमच्या. काय बोलली तू? आलो ना, आलो. कुठं आलं? गाडी खाली आपली आता. इथे बघा दरी आहे. हो छान. चला आलोय आम्ही फायनली खाली. रस्ता दिसायला लागलेला आहे. आलो आलो आलो. बस आता काय एवढंच खाली जायचं इथून. चला असंच सरळ. नो क्रॉस या. नो 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 क्रॉस ये, असं क्रॉस ये. सो ॲक्च्युली काय झालं, आम्ही तिथून तसं जाणार होतो त्या बाजूला अंधारात. पण कोणीतरी खालून ही घंटी वाजवली जी आम्हाला तिथे ऐकू आली. आणि आम्ही मग घंटीच्या आवाजाच्या दिशेने ह्या बाजूला आलो. थँकफुली देवाने कोणीतरी पाठवलं ज्याने घंटी वाजून आम्हाला डिरेक्शनची माहिती दिली. चला चला खाली नीट बघून उतर. जा. आता 8ला 10 मिनटं कमी आहेत आणि 8ला 10 मिनटं कमी आहेत. चला काहीच दिसत नाही. कॅमेरा पण भिजलाय माझा. सो मंडळी, अशा पद्धतीने आमचा चौराई देवी डोंगरचा ट्रेक थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस झाला आणि समाप्त झाला. शौर्य मौर्यचा हा 4था ट्रेक होता. पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा इथे येऊ तेव्हा डे टाइम ऑन अ सनी डे येऊ आणि टॉपमोस्ट पॉईंटचे व्ह्यूज नक्कीच बघून जाऊ. सो फॉर नाव सबस्क्राईब टू माय चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.